सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये झालेल्या वादावर अखेर पडदा पडलाय। आज विधिमंडळात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हा वाद अखेर मिटला। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची स्वतंत्र भेट घेतली आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतांची शिष्टाई फळाला आली। सभागृहामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र नको अशी भूमिका शिंदे आणि फडणवीसांनी घेतली आणि अखेर वाद मिटलेला आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमधील धक्काबुक्की प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत आक्रमक झाले। पोलिसांची आमच्यासोबत झटापट झाली, आम्ही सुरक्षित आहोत की नाही असा सवाल उपस्थित होतोय। अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी निषेध व्यक्त केला। मंत्र्यांना अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केली। तर साताऱ्यातील पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा असे आदेश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले। तर शंभूराज देसाईंच्या आरोपानंतर सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देखील नीलम गोरे यांनी दिले आहेत। सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे, म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहोत का नाही असं वाटायची वेळ आली। सभापती महोदय, मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं। ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं। न्याय द्या आम्हाला, न्याय। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा। एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा। तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। महोदय, आपण सभागृहाचे सर्वोच्च स्थानी बसलेलो आहात। आपण जो निर्देश दिला तो आपला अधिकार आहे, पण तो निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे। बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा हे अध्यक्ष महोदय उचित नाही। ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।